सकाळी जर तुम्ही नाश्ता करत असाल आणि हा नाश्ता संडेला तुम्ही नक्की करून बघा। आणि संडेला कसं सुट्टी पण राहते आणि फुरसतीचा हा नाश्ता आहे। अशाच वेळेला हा मी नाश्ता केला आहे आणि हा नाश्ता अतिशय चटपटीत आणि सुंदर असतो, हलका फुलकासुद्धा असतो आणि असा पोटभरीचा जर नाश्ता जर मिळाला ना तर खरं सांगू का जेवण्याची मुळीच इच्छा होत नाही। चला आज रेसिपीला पटकन सुरुवात करू आणि तुम्ही व्हिडिओ मात्र नक्की शेवटपर्यंत बघा। इथे मी 2 डाळीचा वापर केला आहे। मसुरीची डाळ घेतलेली आहे आणि मुगाची सुद्धा डाळ घेतलेली आहे। इथे तुरीच्या डाळीचा मुळीच वापर केला नाही आहे आणि दोन्ही डाळी मी आता एका भांड्यामध्ये घेतलेल्या आहे आणि दोन्ही पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता कुकरमध्ये काय करायचं आपल्याला पाणी टाकायचं आणि त्यावर आपल्याला हा डाळीचा भांडं ठेवायचं आणि 3 किंवा 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या। आता एका साईडला काय केलं होतं मी उडदाचा सोला घेतलेला आहे आणि याला 5 ते 6 तासमध्ये आपल्याला पाण्यामध्ये छान मुरू द्यायचं आहे आणि नंतर काय करायचं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आपल्याला। आता अर्ध टाकणार आहे आणि अर्ध नंतर टाकणार आहे आणि आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, पण तुम्ही शक्यतोवर बर्फ त्यामध्ये टाका, त्याच्याने सुद्धा डाळ बारीक होते किंवा थोडंसं पाणी टाकू शकता। आणि डाळ आपली पूर्ण बारीक झाल्यानंतर काय करायचं हलकी करून घ्यायची। हाताने आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये गोल फिरवायचं आहे आणि गोल फिरवल्यानंतर जोपर्यंत त्याचा कलर असा व्हाईट येत नाही पूर्ण तोपर्यंत आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि धने पावडर टाकायची 1 चम्मच आणि परत छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। आता त्याला टेस्ट येण्यासाठी थोडासा कोथिंबीर किंवा कढीपत्त्याची पानंसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकू शकता आणि अद्रक थोडंसं किसून टाकायचं जर तुम्हाला आवडत असेल तर टाका। आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आणि नंतर आपल्याला बोंडसारखे टाकून द्यायचे आहे। 4 किंवा 5 असे आपल्याला टाकायचे आहे आणि एका साईडने होऊ द्यायचं। मध्यम मिडियम असेवरच आपल्याला हे बोंड छान तळून घ्यायचे आहे। बघा पूर्ण आपले बोंड असे छान तळून झाल्यानंतर त्याचा कलर बदलला की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे आतून सुद्धा नरम छान होतात आणि वरून असा कुरकुरीत असे होतात। नक्की तुम्ही असे करून बघा। आता बाकीचे जे आहे ना ते सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे। सगळे आता छान असे तळून झालेले आहे आणि आता आपला कुकरसुद्धा एका साईडला कुकर मांडलेला आहे मी, तो कुकरसुद्धा आता झालेला आहे। कुकर थंड झाल्यानंतर त्यामधली डाळ काढून घेतली आहे आणि आपल्याला आता वरून फोडणी घालायचं आहे। सांबार करायचा आहे, बिलकुल सिंपल पद्धतीने सांबार सांगणार आहे। इथे तेल घ्यायचं, मोहरी आणि जिरं टाकायचं आणि कांदा टाकायचा। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला 1 टमाटर असा चिरून टाकायचा आहे आणि 2 लाल मिरच्या टाकायच्या। छान असा तेलावर छान तेल सुटेपर्यंत आपल्याला छान कांदा आणि टमाटर छान परतून घ्यायचा आहे आणि टमाटरसुद्धा थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचा। नंतर त्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं, हळद टाकायचं आणि हा सांबार मसाला टाकायचा। मी सांबार मसाला ही रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवली आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा माझ्या चॅनलवर। घरचा सांबार मसाला आहे आणि नंतर आपल्याला घोटलेलं वरण टाकायचं आहे। आता तुम्हाला आवश्यक वाटेल तिथपर्यंत तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता, म्हणजे किती तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवं त्याप्रमाणे तुम्ही त्याला पाणी टाका आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि छान उकळी येऊ द्यायची। थोडं आंबट येण्यासाठी मी थोडं चिंचेची कोळ टाकलेली आहे किंवा तुम्ही आमसूल पावडरसुद्धा त्यामध्ये टाकू शकता। छान असा कलरही सुद्धा एकदम छान आलेला आहे। आता आपल्याला बोंड एका प्लेटमध्ये घ्यायचे आणि त्यावर आपल्याला बघा मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवत आहे। बघा किती असा मऊ सॉफ्ट जाळीदार आणि स्पंजी असा झालेला आहे आणि वरून त्यावर आपल्याला छान सांबार टाकायचा आहे। अतिशय सुंदर आणि टेस्टी असा नाश्ता झालेला आहे, खूपच छान झालेला आहे, नक्की करून बघा। आता हा नाश्ता मी माझ्या मुलासाठी केलेला आहे, त्याला तर खूपच आवडतो आणि त्याच्यासाठीच खास बनवला आहे मी।
आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा. बनली. बढ़िया ऑर्डर है.